आज एआई ने दुनिया को बदल दिया है। केबीसी में भी हमने कुछ बदलने का प्रयत्न किया है। अब उत्तर देने से पहले आपको सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। खोटं बोलले तर जीभ झडो माझी, पण तुमच्यावर अन्याय होताना पाहून गप्प नाही बसवत ना मला। तुमची मुलगी आणि जावई बापू असताना सुद्धा शिवपालखी उचलण्याचा मान कोणत्या परक्याला दिला? मला माहितीये तुमच्या मनाला किती वेदना झाली असतील। खरंच मी तुमच्या जागी असते ना द्वारकाबाई, तर ओंजळभर पाण्यात बुडून मेले असते। तुम्हालाही तसंच वाटतंय ना? बरं तर नाही म्हटलं, पण काय करणार? साऱ्यांसमोर सरकारांचा मान राखावा लागतो ना। अक्कासाहेबही गप्प उभ्या राहिल्या होत्या, त्या सुद्धा म्हणू शकत होत्या ना, खंडेराव नाहीये तर जावई बापूंना पालखी उचलू द्या। त्यांना तर नेहमी स्वतःचाच लाडका दिसतो, अजून कुणी नाही। आता सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे ना। मोठे सरकार मोहिमेवर जाताना त्यांच्याकडे साऱ्या जबाबदाऱ्या सोपवून गेलेत। राणी गौतमा बस नावालाच राणी आहेत, रक्त तर धनगराचंच आहे ना। त्यांना राजकारणाची काय समज असणार आहे? आणि तुमचा जन्म तर राजघराण्यात झालेला आहे। राजघराण्यातली तर मी सुद्धा आहे, पण या गोष्टी माझ्याही आकलना पलीकडच्या आहेत। इतकं तरी समजतं ना की कुणाच्या बाजूने असण्यात तुमचं हित आहे? आमची मुलगी मोठ्या सरकारांची पहिली संतती आहे, त्या नात्याने जावई बापूंचाही हक्क आहेच। तेच तर म्हणत होते मी। चिंता नका करू तुम्ही, आमच्या जावई बापूंना त्यांचा हक्क मिळवून देणं आमची जबाबदारी आहे। आम्हाला माहित आहे की दुसरी पत्नी असल्यामुळे आम्ही पट्टराणी नाही बनू शकत, पण राजमाता होण्याचा मान आम्हालाच मिळेल। अवश्य मिळेल द्वारकाताई। तुमच्याशी 2 शब्द बोलले की मन अगदी हलकं होऊन जातं, पण अक्कासाहेबांसमोर तोंडही उघडत नाही माझं। चेहऱ्यावरूनच किती कडक वाटतात त्या। आणि ती छोटी राणी हरकू वयाने लहान आहे, पण अशी छाप बसवली आहे ना की सगळे तिलाच खूप समजदार समजतात आणि मला मात्र अडाणी आणि मूर्ख समजतात। तुम्ही राजमाता झालात तर कदाचित आमचाही मान वाढेल। तो दिवस येईल बानाबाई, नक्कीच येईल। मोठे सरकार आणि अक्कासाहेब यांच्याशी निभावून घेणं आमच्यासाठी काही अवघड नाहीये। खंडेराव ते तर मृदंग वाजवण्यापलीकडे दुसऱ्या कसल्याच कामाच्या लायक नाहीयेत। फक्त त्यांच्या आयुष्यात कोणी असा येऊ नये सारथी बनून, जी बुद्धीने चपळ असेल आणि जी स्वतःच्या अधिकारांसाठी लढायला जाणत असेल। काय ग अहिल्या, मंदिरात असताना इतक्या लोकांसमोर तुला पुजारी काकांना प्रश्न विचारताना भीती नाही वाटली? भीती का वाटावी? सारे आपल्याच गावचे लोक होते ना। हो, पण तुला सगळे कसे रागाने पाहत होते हे दिसलं नाही का? नाही, मला तर हेही माहित नव्हतं की सगळे इतके रागवतील माझ्यावर। माहिती असतं तर इतके प्रश्न विचारले नसते। काय माहिती? हे आई बाबा आणि तुमच्या दोघांसाठी, ठीक आहे? अगं कपिला, कशी आहेस तू?
बरी आहेस ना? नाही ग, मी आता येऊ शकत नाही. माहितीये, आई आज खूप रागावलीये माझ्यावर. आजचा सारा दिवस मला घरातच राहायचंय, मग तिचा रागही निवळेल, हो ना? पण तू तर माझ्यावर रागवणार नाहीस ना? हे बघ काय आहे माझ्याकडे, खाशील? अगं ही तर तुझ्या वाट्याची होती ना. मग काय झालं, मी नाही खाल्लं तरी चालेल. पण कपिलेला लवकरच वासरू होणार आहे ना, तिने नाही खाल्लं तर कसं चालेल? वेडी आहेस का तू? पण मी माझ्या वाट्याचं तुला देणार नाही, समजलं? काहीच हरकत नाही. कपिला, तू शिवशंकरांकडे काय मागितलंस, मुलगा की मुलगी? काय म्हणालीस? जे काही होईल चांगलंच होईल. हो, ते तर खरंय. पण कपिला, जर कालवड झाली ना, तर तिला असं म्हणू नकोस, हे नको करू, ते नको करू. तिलाही बिचारीला वाटेलच ना की मैदानावर धावावं असं. तिला कधीच अडवू नकोस, अच्छा? आई म्हणत होती एकदा बाबांना, कालवड झाली ना तर बरंय. आता तूच सांग, कालवड म्हणजे मुलगी, हो ना? मग गाईची मुलगी होणं चांगलं असतं, तर माझं मुलगी असणं चांगलं का नाही? दशमी संपून गेली, अजून नाहीये, हे बघ. अहिल्या, तुला वाटत असेल तर तू बाहेर जाऊन कपिलाला भेटू शकतेस. खरंच आई? पाहिलंस ना कपिला, आईचा राग गेला. पण तिनेच सांगितलं तुझ्याकडे जाऊन ये म्हणून. माझी आई किती गोड आहे ना. आज अहिल्याने एका कालवडीशी स्वतःची तुलना केली. या कोवळ्या वयात समाजाच्या संकुचित विचारांची तिला पूर्ण जाणीव नसली तरी बंधनांची जखडण आता जाणवू लागली आहे अहिल्याला, आणि स्वातंत्र्याचं मोलही. मला तर काही कळतच नाही, या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कुठून येतात तिच्या डोक्यामध्ये. का असे प्रश्न विचारते ज्यांची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत? कदाचित असं होईल, एक दिवस ती स्वतःच आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधेल. काय बातमी आणली आहे? निजामाकडे आपल्यापेक्षा जास्त सैनिक आहेत, घोडे आणि हत्ती पण. बाहेर जाण्याचे सर्व मार्ग महाराज, आपले बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद केलेत त्यांनी. मग पुढे जाणं म्हणजे आपणच आपल्याला मृत्यूच्या तोंडी देण्यासारखं आहे. पण धोका तर जंगलातही आहे, खूप सारे भयानक प्राणी आहेत तिकडे. आम्हाच ज्ञात आहे. सरकार, काही सांगाल का? काय सुरू आहे तुमच्या मनात? आपण आता इकडे आहोत. इकडून डावीकडे गेलो तर बीड येईल आणि उजवीकडे वारली. दोन्हीकडे निजाम सेना तैनात असणार. पण हा, मध्ये एक रस्ता देखील आहे, पण सोबतच नदी पण, जी श्रावण महिन्यात ओसंडून वाहत असते. पाणी कधी वाढेल हे कोणीच सांगू शकत नाही. सरकार, तुम्हाला तर या क्षेत्राबद्दल तंतोतंत माहिती आहे. कशी? गंगोबा, तुम्ही विसरताय, जन्मापासून सुभेदार नाही, गुराखी आहोत आम्ही. आमचं काम हेच होतं, शिळ्यांना घेऊन इकडे तिकडे फिरणं, भटकणं. आमच्या होळ गावापासून पुण्यापर्यंतचं क्षेत्र चांगल्यापैकी जाणतो आम्ही. गाव, नदी, डोंगर, सगळं काही. म्हणूनच आता फक्त हाच एक मार्ग उरतो, चौथा मार्ग, जिकडे डोंगर आहेत, खड्डे आणि दऱ्या पण आहेत. म्हणजे समजताय ना तुम्ही? हत्तीवर स्वार निजाम सेना इकडे अजिबात फिरकणार नाही. आणि आपण
जंगलाबाहेर या गावापर्यंत पोहोचू शकतो. इकडे सरकार, तुम्हाला त्या गावाचं नाव पण माहीत असणार. चोंडी. काय झालं? उन्हाचे कवडसे हातात येत नाहीयेत का? खूप लबाड आहेत हे. लबाड नाही, बुद्धिमान आहे म्हणून तर हाती येत नाहीये. अहिल्या, हे माणूस पण या उन्हाच्या कवडस्यासारखा बनला ना की कधीही जगातलं कोणतंही संकट त्याला हरवू शकणार नाही. तो प्रत्येक संकटातून बाहेर येऊ शकतो. जसं की हे ऊन तुझ्या मुठीतून निसटून बाहेर आलं ना. म्हणजे मी उन्हाचे कवडसे बनू दाजी? कसं? तू अजून लहान आहेस म्हणून तू समजू नाही शकणार, पण तुझ्या या दाजीचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. मोठी होशील ना जेव्हा, तेव्हा आपोआप समजेल तुला. अच्छा, आता मला हे सांग, तू तुझं मंदिर कधी बनवणार आहेस? तुम्हाला कसं माहित? अगं, माझी मुलगी एवढं मोठं काम करणार आहे आणि मला माहिती नसणार? कालचा अख्खा दिवस तर आईची समजूत काढण्यात घरीच राहावं लागलं. मग मंदिर कसं बनवलं असतं? तर मग आज बनव. काय फायदा बनवून? श्रावणी सोमवार तर गेला ना, मग पूजा कशी करणार? अगं, मग पुढच्या सोमवारी कर ना पूजा. श्रावणातला प्रत्येक सोमवार शुभ असतो अहिल्या. तू तुझं मंदिर तर बनव आधी. खरंच दाजी? खरंच. उन्हाचे कवडसे तर तुम्ही आहात दाजी. कसं सगळं पटकन सांगता? कुठलं काम कसं करायचं ते काही कठीण वाटत नाही ना तुम्हाला? अहिल्या, काय करतेस तू हे? शिवलंस ना दाजींना आंघोळ करायच्या आधी? पूजा करायची आहे त्यांना. सुशीला, काही हरकत नाही, मी पुन्हा आंघोळ करेन. अहिल्या, तुझा आंघोळ करून घे. तुम्हाला जे काही करायचंय ते लवकर करा. माहितीये ना आज पाठक गुरुजी येणार आहेत ते? हो हो, माहितीये मला. जेव्हा केव्हा येतात, कुठली ना कुठली भविष्यवाणी करून जातात. बघू ह्यावेळी काय सांगतायत ते. दासी बोलली की तू जेवायला नकार दिलास. मी जाणू शकते की का? वेळ नाहीये, काम करतोय आम्ही. अच्छा, ठीक आहे, तू काम कर, जेवण मी भरवते. बाळा, तुझी काळजी घेत जा. जेवल्यावर शरीरात ताकद येते. तुझ्या वडिलांना पहा, तुला पण त्यांच्यासारखं शूरवीर बनायचंय ना. खूप नाव कमवायचंय, हो ना? आणि 2 दिवसांपासून तू मल्लयुद्ध शिकायला का नाही गेलास? आई साहेब, खूप दुखतं ग. उठायला बसायला पण होत नाही आणि दुखण्यामुळे डोळ्यातून अश्रूही येतात. तुम्ही पाहाल ना तर खूप दुःख होईल तुम्हाला. नाही नाही, देव ना करो की मला माझ्या मुलाला असं वेदनेने तडफडताना पाहावं लागेल. हो आई साहेब, म्हणूनच तर नाही गेलो आम्ही. बस काही दिवस आराम करतो, नंतर नक्कीच जाईन. ठीक आहे, पण तू आपल्या बाबांना काय सांगशील? बाबांना आई साहेब, जेव्हा ते येतील तुम्ही सांभाळाल त्यांना, माहितीये मला. पण आई, काय गरज आहे मल्लयुद्ध शिकण्याची? मी तर राजकुमार आहे ना, म्हणजे मोठा होऊन मीच राजा बनणार. आणि राजा तर फक्त हत्तीवर बसून शिपायांना हुकूम देतात. शत्रू सोबत युद्ध करणे त्यांचे कार्य नाहीये.
नाही बाळा. एका राजाला युद्धाची सगळी कौशल्य आणि रणनीती अवगत असायला पाहिजे. तेव्हाच तर तो आपल्या सैनिकांना आदेश देणार ना. आपल्या बाबांना पहा, त्यांना सगळं अवगत असतं. म्हणूनच तर सगळे त्यांचा एवढा आदर करतात. तुलाही प्रजेच्या मनात स्वतःसाठी हाच सन्मान कमवायचा आहे. ऐकतोयस ना बाळा, मी तुझ्याशी बोलतेय. हो आई साहेब, ऐकतोय मी. पण बाबा परत येईपर्यंत थोडा तरी आराम करू दे ना. ते असताना मी माझ्या आवडीचे काहीच काम करू शकत नाही. बस मल्लयुद्ध, तलवारबाजी, तिरंदाजी तेच सगळं. आई, मी तर म्हणतो बाबा तर आत्ताच पाठवू शकतात मला लढाईच्या मैदानात. अच्छा अच्छा, नाराज नको होऊस. चल ठीक आहे, आज तुला सगळ्या कामांपासून सुट्टी. कर आपले छंद पूर्ण. बस 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 बस. दुपारी पाणी शांत असतं. त्याच वेळेस पाण्याची पातळी कमी असेल. याच वेळेस नदी ओलांडण्यास योग्य असेल. तोवर घोड्यांच्या जेवणाची आणि आरामाची तरतूद करा. हो सरकार. जनावर आहे, मुका प्राणी आहे, बोलू शकत नाही. तहान भूक यांनाही लागतेच. थकवा वेदना यांनाही होतातच. म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सैनिक, हा सरकार. महालामध्ये बातमी द्या महाराणींना की आम्ही कुठवर पोहोचलो. घोडेस्वार भालजी आले आहेत. बोलवा त्यांना. प्रणाम राणी साहेब. हुकुम राणी साहेब. मोठ्या सरकारांना परत यायला कदाचित थोडा विलंब होईल. आणि तुम्हास तर ज्ञात आहे की त्यांना घोड्यांशी किती लगाव आहे. हो. जर अस्थबलात काही समस्या आहे तर तुम्ही मला सांगा. घोड्यांना कसलाही त्रास होता कामा नये. निश्चिंत रहा राणी साहेब, काही समस्या नाहीये. पण जो अरबी घोडा मोठ्या सरकारांनी मागवला होता तो थोडा. अरबी घोडा खूप मोठा असेल ना? कुठल्या रंगाचा आहे? तो सफेद रंगाचा आहे. बरीच वर्ष घोड्यांचे संगोपन करतोय, पण एवढा शानदार घोडा अजून पाहिला नाही. एवढा चपळ आहे की त्याच्यावर नियंत्रण मिळवणं आवाक्याच्या बाहेर आहे. पण राणी साहेबा, एकदा का हा घोडा आवाक्यात आला की आपल्या सेनेची शान बनेल. असं? त्या घोड्याची काळजी घ्या. मोठे सरकार आले की मग पाहू. अरबी घोडा आवाक्यात कसा येत नाही ते. निश्चिंत रहा, ते येईस्तोवर त्या घोड्याच्या आसपासही कुणाला जाऊ देणार नाही. अरे रेणू, तुझ्या केसात एवढी सारी माती कुठून आली? दे मला हात धुवून दे. किती सुंदर केस आहेत तुझे. जर तू त्यांची काळजी घेतली नाहीस तर खराब होतील ना. केसच नसते तर किती चांगलं झालं असतं ना अहिल्या. का? माहितीये, माझ्या सासरी ना सगळे, म्हणजे माझे पती, दीर, नणंद सगळे जेव्हा पाहावं तेव्हा माझे केस ओढत असतात. खूप दुखतं ग अहिल्या. तर मग तू कुणाला तक्रार का नाही करत? माहितीये, माझा छोटा भाऊ आहे ना, तो माझे केस ओढतो सारखे. मग मी लगेच आईला तक्रार करते. मग ना ती त्याला खूप ओरडते. माहेरी सगळं चालतं. जर सासरी मी माझे पती आणि दिरांची तक्रार केली ना तर मलाच ओरडा खावा लागेल. काय रे बाबा हे सासर आणि माहेर. जर मुलीला एवढा त्रास होतो आपल्या सासूरवाडीमध्ये
तर सगळे का करून देतात त्यांचं लग्न? माहितीये, मला तर लग्नाच्या नावानेच खूप भीती वाटते. माझ्या आई आणि दाजींनी माझं लग्नच लावलं नाही तर किती चांगलं होईल ना रेणू. अहिल्याच्या लग्नाचा योग तर खूपच निकटचा आहे. हे तर खूप आनंदाची बातमी सांगितलीत गुरुजी तुम्ही. सांगा ना, तिच्या विवाहाबद्दल अजून काय सांगते तिची जन्मपत्रिका? चिंतेची तर काही गोष्ट नाहीये ना गुरुजी? एवढं तर निश्चित आहे, विवाहापश्चात अहिल्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. म्हणजे चांगल्यासाठीच बदलेल ना? कुठे काही आता चांगलं का वाईट हे यावेळेस सांगणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. बस देवाकडे प्रार्थना करा की तिचं आयुष्य सुखी राहावं, कारण आपल्या अहिल्याच्या आयुष्यात पदोपदी संघर्ष लिहिला आहे, जो फुलांसोबत काट्यांसारखा नेहमीच तिच्या सोबत राहणार. आणि तसंही आजपासून तिचे ग्रह नक्षत्रही बदलत आहेत. जय श्री शंभू, जय श्री शंभू. अरे, पाण्यात कोणी दगड टाकला का? कदाचित जमीन तर हलत नाहीये ना? अरे, हा घोडा तर आपल्याकडेच येतो आहे. अरे, पण माझ्या शिवशंभूंचे काय होणार? मी नाही येते. अहिल्या, हट्ट करू नकोस. लवकर ये अहिल्या, घोड्याने चिरडून टाकलं तर मरून जाशील. मला तर शिवशंभूंना वाचवायलाच हवं. तुम्ही सगळे जा.